चर्चेवर जाण्याच्या पूर्वी एक अतिशय गंभीर बातमी आली आहे। ती बातमी जाणून घेऊया, नंतर चर्चेवर जाऊया। बदलापूर शहर पुन्हा एकदा 4 वर्षाच्या विद्यार्थिनीच्या अत्याचाराने हादरलंय। शाळेच्या बसमध्ये विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याची बाब समोर आली आहे। बस चालकानंच हा अत्याचार केल्याचं कळतंय। बसमध्ये महिला मदतनीस नव्हती। बदलापूर पश्चिमेच्या इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेची ही बस होती। बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि याबद्दल अधिक तपशीलवार माहिती देण्यासाठी गणेश गायकवाड आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। गणेश, कधीचा हा प्रकार आहे आणि त्या आरोपीला अटक करण्यात आली आहे का? विलास, आज दुपार घडलेला हा प्रकार आहे। बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक खासगी इंग्रजी माध्यमाची शाळा आहे आणि त्या इंग्रजी माध्यमातील ही 4 वर्षाची विद्यार्थिनी होती। बसमधून आपल्या घरी चालली होती शाळा सुटल्यावर। मात्र जो व्हॅनचा चालक होता त्या चालकानेच या मुलीचं लैंगिक शोषण केल्याची माहिती मिळते। या मुलीनं जसं आपल्या आईला याची माहिती दिली, त्यानंतर या मुलीचे पालक, विद्यार्थिनीचे पालक या ठिकाणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात आले आणि त्यानंतर आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली। मात्र त्यापूर्वी पोलिसांनी हा जो बस चालक होता, व्हॅन चालक होता, त्याला ताब्यात घेतलेला आहे। मात्र महत्वाची गोष्ट म्हणजे 1.5 वर्षापूर्वी बदलापूर एका खासगी शाळेमध्ये एवढा मोठा प्रकरण घडलेलं असताना शिक्षण विभागानं अनेक नियम घालून दिले, मात्र इथलं शिक्षण विभाग अंबरनाथ तालुक्यातलं कोणतंही सक्रिय नाहीये, त्यावरून दिसून येत आहे। कारण बस संदर्भात एक वेगळी नियमावली राज्य सरकारनं जारी केलेली आहे। अतिशय गंभीर हा प्रकार आहे आणि आशा करूया की या सगळ्या प्रकरणात अतिशय कडक कारवाई केली जाईल आणि सातत्याने होणाऱ्या या घटना थांबवल्या जातील।